रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची। पहा विशेष मुलाखत विठ्ठल भाडमुखेंसोबत। नमस्कार, मी विठ्ठल भाडमुखे, रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 25 क मधून ज्या काँग्रेसकडून ज्या उमेदवारी करतायत माधवी विजय पाटील आपल्या सोबत आहे स्टुडिओमध्ये। ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद सर। खरं तर त्यांची जी पार्श्वभूमी आहे आता आपण त्यांनाच विचारूयात। ताई, प्रथमतः खरं तर आपण बघितलं जर 15 जानेवारीला मतदान होत आहे आणि तुम्ही प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी करतायत, काही जे प्रश्न आहे मी थेट विचारणार आहे, तुम्ही मनमोकळेपणाने बोलावं अशी आमची अपेक्षा आहे। प्रथमतः आपल्या प्रेक्षकांना आपला एक परिचय करून द्या। मी सौ माधवी विजय पाटील, नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 25 मधून महिला क गटातनं मी उमेदवारी लढत आहे। माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे। माझं मूळ गाव धाडणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे आहे आणि माझं सासर जवखेडा, तालुका अंबळनेर, जिल्हा जळगाव आहे। माझं शिक्षण नाशिकमध्येच झालेलं आहे। लहानपणापासूनच माझे वडील जे आहेत ते वडील नोकरी करून समाजकार्य करत होते। त्यांना समाजकार्य करायची खूप आवड होती। ते बाळकडू मला माझ्या वडिलांकडूनच मिळालेले होते आणि जसं माझं लग्न झालं, माझे पती श्री विजय वसंतराव पाटील हे सिडको काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष आहेत। त्यांचंही समाजकार्य बघत बघत मलाही त्या समाजकार्याची आवड लागली। पण पहिलं वडिलांकडून तुम्ही हा बाळकडू घेतलं म्हणता येईल तुम्ही, की वडिलांचा समाजसेवेचा वारसा होता तो? हो, वडिलांकडूनच घेतलं। जसे वडील नोकरी करायचे आणि आम्ही राहायचो माझे वडील MSCB मध्ये कामाला होते, तर त्या एकलरा कॉलनीमध्ये जर लोकांना काही प्रश्न असले किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल ज्या समस्या असतील ते माझे वडील स्वतः जाऊन सिव्हिल हॉस्पिटलला असेल किंवा एखादे प्रायव्हेट हॉस्पिटल असेल तिथे डॉक्टरांशी ओळख करून वगैरे गरीब लोकांना जरी असेल तर त्यांना खूप मदत करायचे। आणि जसं माझं लग्न झालं तसं माझे पती जे आहेत ते पती काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ आहेत। त्याच्यामुळे त्यांचंही कार्य पाहत पाहत मला फार त्याच्यामध्ये अजून जास्त इंटरेस्ट यायला लागला की आपण सुद्धा या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण सुद्धा लोकांपर्यंत काहीतरी केलं पाहिजे, हे मला अजून जास्त मार्गदर्शन मिळालं। कोरोना काळात आपल्या पतींनी चांगलं काम केलेलं आहे, अनेकांना मदत केली आहे। लोक तर मनामध्ये ठेवतील? नक्कीच ठेवतील, कारण कोरोना काळामध्ये त्यांनी सतत जी औषध फवारणी होती ती फवारणी पूर्ण प्रभागामध्ये ते सतत चालू ठेवत होते आणि कोरोना काळामध्ये ते घाबरून घरात न बसता बाहेर लोकांमध्ये फिरत होते, बाहेर त्या जनतेमध्ये जात होते। कोणाला काही समस्या असेल तर त्या समस्या ते सोडवत होते। पण तुम्ही बघताय सध्या राजकारण कोणत्या स्थितीला आहे, कसं सुरू आहे। तुम्ही पहिल्यांदा उमेदवारी करतायत म्हणजे असं म्हणा की तुमचं सामाजिक काम चालू होतं, पण राजकारणात पहिल्यांदा येताना कसं वाटतंय की समोर अशी परिस्थिती आहे, महिला उमेदवार आहेत, कसं बघता तुम्ही याच्याकडे? खरं जसं राजकारणाचा प्रवास चालू झाला, तो प्रवास जो माझा आहे, मी शिवजन्मोत्सव समितीची महिला अध्यक्ष झालेली होती। अच्छा। आणि माझे पती जे प्रभागामध्ये काम करत असतात म्हणजे कुठलाही राजकीय त्यांच्याकडे पद नसताना किंवा निवडणूक लढले आहे, नगरसेवक आहेत, असं पद नसतानाही ते कोणत्याही वेळी कोणत्याही प्रभागातील व्यक्तीने जर त्यांना मदत मागितली ते रात्रीच्या वेळी सुद्धा जाऊन मदत करतात। मग मी त्यांच्यासोबत त्या प्रवासात असायचीच। महिलांच्या समस्या असतील, लहान मुलांच्या शिक्षणासाठी असेल, की मलाही वाटायचं की यांच्यासाठी आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे। मग ह्या निवडणुकीच्या माध्यमातून एक नगरसेवक म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते, त्यांच्या समस्या समजू शकते आणि त्यांच्या समस्या म्हणजे असं म्हणता येईल सत्तेत आलो तर आपण चांगलं काम करू शकतो। चांगलं काम करू शकतो। तुमचे जे पती आहेत विजय पाटील गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करतायत, एकनिष्ठ आहेत, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कारण नाशिकचं राजकारण बघितलं असेल, हो, प्रत्येक जण इकडे तिकडे फिरतोय, त्याबद्दल? हो, माझ्या पतींना पण बऱ्याच पक्षांमधनं सांगण्यात आलं होतं की तुम्ही आमच्या पक्षात या, पण काँग्रेस पक्ष जो आहे तो शाहू फुले आंबेडकर यांची जी विचारधारा आहे ती विचारधारा सतत ते पुढे नेत असतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतं डॉक्टर शोभाताई बच्छाव आणि अण्णा पाटील जे आहेत त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप मिळत असतं आणि त्यांची जी विचारधारा आहे ती विचारधारा आम्हाला सोडावीशीच नाही वाटत की हा पक्ष घेतला मग पुढच्या पक्षात जाऊ, मग परत दुसऱ्या पक्षात जाऊ, हे आम्हाला नाही जमत। कारण आमची ती जी विचारधारा आहे त्या विचारधारेच्या बाजूला आम्ही जाऊच नाही शकत। ताई, खरं तर जर आपण बघितलं तर काँग्रेसवर विविध आरोप केले जातात की
काँग्रेसलाही सत्ता दिली होती, अनेक नगरसेवक होते, मात्र विकास काही केला नाही. काय वाटतं याबद्दल? विकास केला नाही असं म्हणता येणार नाही. काँग्रेसची सत्ता ज्या वेळेस होती त्यावेळेस त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. आज आपण नाशिकमध्ये जर पाहिलं तर फाळके स्मारक जे आहे ते काँग्रेसच्या काळातच झालेलं आहे. गोल्फ क्लब जे आहे त्या गोल्फ क्लबचे नूतनीकरण सुद्धा काँग्रेसच्या काळातच झालेलं आहे. तारांगण जे आहे ते तारांगणामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा तिथे घेऊन जात होते आणि आपली आकाश गंगा कशी आहे, आपले ग्रहतारे कसे आहेत ते सुद्धा त्या तारांगण दाखवलं गेलं. ते काँग्रेसच्याच काळात झालेलं होतं. त्याचप्रमाणे तरण तलाव जे आहे ते तरण तलाव सुद्धा काँग्रेसच्या काळातच झालेलं होतं. फक्त त्याचं भांडवल कधी कोणी करून दाखवलं नाही की आम्ही हे कामं केले, आम्ही ते कामं केले. काँग्रेसच्या काळात हे भरपूर कामं झालेली. पण आपल्या पक्षावर वेगवेगळे आरोप केले जातात. एक तरुण उमेदवार म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता? पक्षावर आरोप केले जातात, पण त्या पक्षाचा जर आपण विचार केला तर तिथे सावित्रीबाई फुले जशा महिलांसाठी लढल्या, तसा हा जो पक्ष आहे तो पक्ष संपूर्ण भारताची जनता जी आहे ते जनतेचा विचार करूनच लढत असते. आपण जर पाहिलं तर इंदिरा गांधी ज्या आहेत त्या इंदिरा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी किती काम केलं, त्यांच्यावर किती आरोप झाले, परंतु त्यांनी काम करणंही सोडलं नाही आणि एकनिष्ठताही सोडली नाही. महिलांना प्राधान्य दिलं जातं या पक्षामध्ये? जरूर दिलं जातं. आज मी जी काँग्रेस पक्षाकडनं लढते महिला उमेदवार म्हणून, त्या पक्षातील जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांनीच आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला उत्स्फूर्त सुद्धा केलं की तुम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकता. आता आपण बघतोय की 15 जानेवारीला हे मतदान होतंय. अनेक उमेदवार, तुमच्यासारखे इतरही उमेदवार आहेत, वेगवेगळी आश्वासनं दिली जातील. याच्याकडे कसं बघता तुम्ही? कारण बऱ्याच वेळा आपण बघतोय की आर्थिक परिस्थितीवर देखील इलेक्शन जातात असं म्हटलं जातं. तुम्ही एक सर्वसामान्य उमेदवार आहात, उच्च शिक्षित आहात, मात्र पैसा, आपण बोलूयात पैसा थोडा कमी आहे, पण तुमच्याकडे व्हिजन आहे. याबद्दल काय? मला असं वाटतं की पैसा हाच एक मुद्दा नाहीये. ही जी जनता आहे ती जनता माणूस तर नक्कीच पाहणार आहे. आता आमचं जे समाजकार्य आहे, आम्ही समाजकार्य बरेच 20-21 वर्षापासून चालू केलेलं आहे. जनता जी आहे ती जनता पैसा न पाहता माणूस कसा आहे, माणूस करू शकतो का किंवा करत आला आहे का, हे सुद्धा पाहून मतदान करणार आहे. प्रभाग क्रमांक 25 मधून तुम्ही ही निवडणूक लढतायत. काय विजन तुम्ही डोळ्यासमोर ठेवलंय आणि कोणते मुद्दे घेऊन आता तुम्ही नागरिकांसमोर मतं मागायला जाणार आहात? प्रभागातील मूलभूत सुविधा तर असतात, रस्ते, लाईट, पाणी, हे आता आम्ही बघणारच आहोत. पण महिलांसाठी रोजगार कसा देता येईल यासाठी विचार करणार आहोत. त्याचप्रमाणे महिला सुरक्षासाठी जागोजागी आम्ही CCTV कॅमेरे बसवण्याचाही प्रयत्न करू. कारण सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. हो. आणि लहान मुलं जे आहेत, आता मी MA BEd केलेलं आहे म्हटल्यावर मी त्या शिक्षणाच्या प्रवाहात आहे की मुलांना कसं शिक्षण मिळालं पाहिजे किंवा मुलांशी कसं बोललं पाहिजे, कोणत्या पद्धतीने बोललं पाहिजे, मुलांवर बर्डन नाही येता त्यांचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू. आपण बघतोय की नाशिकमध्ये सध्या काय सुरू आहे. तुम्ही एक उच्च शिक्षित उमेदवार आहात आणि मला वाटतंय की हा प्रश्न तुम्हाला विचारावा. शेकडो वर्षांची जी काही झाडं आहेत ती कुंभमेळ्याच्या नावाखाली तोडली जात आहेत. याकडे कसं बघता तुम्ही? सर, हे पाहिलं तर वृक्षतोड जी आहे ती खरंच कुंभमेळ्याच्या नावाखाली वृक्षतोड केली जाते. आपली वर्षानुवर्षी जी झाडं लावलेली आहेत त्यांची अक्षरशः कत्तल केली जाते. नाशिक शहराचा जो भाग आहे त्या शहराच्या भागामध्ये एक हरित जागा जी आहे ती हरित जागा म्हणजे ती हिरवळ असली पाहिजे, बरोबर असं वाटतं. पण ती कुंभमेळ्याच्या नावाखाली जी झाडांची कत्तल केली जात आहे ती कत्तल मला वाटतं थांबवावी. कारण वर्षानुवर्षे जी झाडं तिथे लावलेली, प्रभू रामचंद्र तिथे वास्तव्यास येऊन गेलेले आहेत, सीतामाई आलेले आहेत, लक्ष्मण आलेले आहेत, तर ते जे वास्तव्य आहे त्यांचं ते वास्तव्य आपण आज झाडांच्या माध्यमातून का होईना पण ती ऱ्हास करतोय. त्यांचं प्रदूषण सुद्धा वाढतं आहे. आणि आपण एक वृक्ष लागवडी केल्यानंतर त्याचे किती फायदे होतात हे जे आपण लोकांना सांगतो, लहान मुलांना शिकवतो. कोरोनामध्ये याचं महत्व लक्षात आलं असेल लोकांच्या? नक्कीच लक्षात आलेलं असेल. तेव्हापासूनच मी पाहते तर लहान मुलांना सुद्धा वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे फायदे काय आहेत किंवा आपल्याला पुढे जाऊन किती फायदे आहेत हे सुद्धा शाळेमध्ये शिकवलं जात आहे मुलांना. जे बी आहे ते बी मातीमध्ये टाकून त्याचा बॉल केला जातो
आणि तो एखाद्या ठिकाणी समजा मुलांना आम्ही सांगतो की तुम्ही ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस ते जे बी आहे ते तुम्ही कुठे फेकू शकतात. पावसाच्या माध्यमातून ते बी तिथे रुजलं जातं आणि तिथे वृक्षांची लागवड होते आणि वृक्षांची लागवड झाल्यानंतर त्याचं जे प्रदूषणापासून आपली जी मुक्तता होते किंवा त्याचे वृक्षतोडीचे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम आपण मुलांना शिकवतो आणि नागरिकांना सुद्धा याची जाणीव होते की वृक्षतोडीनंतर आपला जो भाग आहे तो भाग प्रदूषित किती होणार आहे याची जाणीव नागरिकांना सुद्धा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तपोवनामध्ये जी वृक्षतोड होते आहे ती नक्कीच थांबवली पाहिजे. आपला प्रभाग बघा, सर्वसामान्य लोक आहेत, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात तिथे राहतोय. कामगारांसाठी आपल्याकडे काही विजन आहे का या संदर्भात? कामगारांसाठी सुद्धा सुरक्षेच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत. कामगारांची जे मुलं आहेत त्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा जो खर्च त्यांना पेलवला जात नाही किंवा उच्च शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत. आपल्या प्रभागामध्ये एक महत्वाचा जो काही प्रश्न आहे तो महिलांच्या सुरक्षेचा, त्याकडे कसं बघता तुम्ही? तो जर तुम्ही निवडून आलात तर कसा सोडवाल? पण महिलांचा जो प्रश्न आहे खरं विचार केला तर आज महिला सुरक्षित नाहीये. त्यांना रात्री जर फिरायचं असेल तर त्यांच्या मनात एक भीती असते, त्या फिरू शकत नाहीत. त्याचं उदाहरण जर झालं तर आत्ताच नुकतीच मालेगावमध्ये जी घटना घडलेली आहे त्या चिमुरडीवर जे अत्याचार झालेले आहे त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी आम्ही CCTV लावण्याचाही प्रयत्न करू. तसेच या प्रश्नासाठी प्रशासनाला सोबत घेऊन मी पोलीस आयुक्त जे आहेत त्यांच्याकडे जाऊन हा प्रश्न मांडून त्याच्यावरच्या जे उपाय आहेत ते उपाय नक्कीच प्रयत्नात आणेल. त्याचप्रमाणे ज्या महिला आहेत त्या महिलांना स्वतःची सुरक्षा कशी करता येईल त्यासाठी सुद्धा मी जे प्रशिक्षण दिलं जातं ते प्रशिक्षण महिलांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल की जेणेकरून रात्री बेरात्री जरी महिला फिरत असली आपल्या प्रभागामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठे त्यांना जायचं असेल तर त्यांना स्वतःची सुरक्षा कशी करता येईल यासाठी नक्कीच त्यांना प्रशिक्षण देईल. आपण महिलांचा प्रश्न थोडा सविस्तर घेऊयात. तुम्ही महिला उमेदवार आहात आणि जेव्हा महिला एखादी उमेदवार असते तेव्हा साहजिकच प्रभागातल्या ज्या महिला असतात त्यांच्या अपेक्षा वाढतात. कारण एक महिला उमेदवार आहे त्यांना आपण का निवडून देतोय? मला असं वाटतं एक महिला जी आहे ती आपलं मन मोकळं दुसऱ्या महिलेकडेच करू शकते. तिच्या ज्या समस्या आहेत त्या महिलेलाच सांगू शकते. तिथे पुरुष जर असेल तर ती थोडीशी घाबरेल बोलायला. तर एक महिला उमेदवार म्हणून मला असं वाटतं की प्रभागातील जेवढ्या महिला आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मी नक्कीच त्यांच्या ऐकेल आणि त्यांच्या त्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. महिलांच्या रोजगारासंदर्भात काय विजन आहे तुमच्याकडे? पण आमचा जो प्रभाग आहे तो प्रभाग पूर्ण कामगार वर्ग आहे. महिला ज्या आहेत त्या ज्या गृहिणी आहेत की त्यांना स्वतःचं काहीतरी पैसे कमवण्याचं जे साधन आहे त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल की बचत गट. कारण बघा, सर्वसामान्य महिला वर्ग तिथे आहे, कामगार वर्ग जास्त आहे, त्यामुळे रोजगार महत्वाचा आहे. हो, मग त्या महिलांसाठी मी बचत गटाच्या माध्यमातून माझ्या डोक्यामध्ये असे विचार आहेतच की महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. इतक्या वर्षांपासून आम्ही काम करतोय तर ते मी महिलांमध्ये ज्या वेळेस फिरते त्यावेळेस लक्षात येतं की ह्या महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर मी कधीची विचार करते जर मला ह्या निवडणुकीमध्ये जर निवडून आणलं, मी जर नगरसेविका झाली तर या महिलांसाठी मी नक्कीच बचत गटाच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योग जो आहे त्या ग्रामोद्योग प्रभागामध्ये कसा आणता येईल आणि ज्या महिला ज्या आहेत त्या महिलांना रोजगार कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक आपला जो 25 आहे यामध्ये कसमादे असेल किंवा खानदेश भागातले जास्त लोक राहतात, मतदार जास्त आहेत. तुम्हाला जर संधी दिली, तुम्ही निवडून आलात तर नेमकं प्रामुख्याने त्यांचा कोणता प्रश्न तुम्ही निकाली काढाल? आज माझ्या प्रभागामध्ये 80% जी जनता आहे ती खानदेश कसमादेचीच आहे आणि मी त्यासनीच पोरशे. त्यांचा जो प्रश्न आहे, सण वार येतात त्यावेळेस कुटुंब आपले गावाला जातात. महिला ज्या आहेत त्या महिलांसोबत लहान मुलं असतात, त्यांच्या मोठ्या मोठ्या बॅगा असतात, त्यांना त्या बॅगा धरून CVS पर्यंत जावं लागतं आणि तिथून मग बसमध्ये बसावं लागतं. तर मी यासाठी नक्कीच प्रयत्न करेल की माझा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये ही जी जनता आहे खानदेश कसमादेची यांच्यासाठी तिथे ज्या ठिकाणाहून ते राहता आहेत त्या ठिकाणी बसची व्यवस्था करेल की जेणेकरून त्यांचा हा जो प्रवास आहे आधी घरापासून बस स्टँड पर्यंत येणं, तिथून रिक्षाने किंवा बसने CBS पर्यंत जाणं
आणि CBS पासून मग पुढे त्यांच्या गावी जाण्यासाठी बस पकडणं. हा जो प्रवास आहे हा त्यांचा लहान मुलांना म्हणा किंवा महिलांना म्हणा, मुलं सांभाळत बॅगा धरून जाणं त्यांना अवघड वाटतं. तर हा मी एक त्यांची जी समस्या आहे त्याच्यावर उपाय नक्की शोधेल का आमच्या ज्या प्रभागामधूनच बस चालू करण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून त्या महिला, मुलं किंवा जे पुरुष वर्ग असेल त्यांना किंवा ज्येष्ठ नागरिक असतील की त्यांना CBS पर्यंत जाणं फार अवघड वाटतं. तर मी तिथूनच बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. महिला असतील, शिवजयंती देखील तुम्ही चांगलं हे करता, सहभागी असता. शिवजयंती जन्मोत्सव जो आहे त्याची मी महिला अध्यक्ष होती. आणि गणपतीमध्ये आम्ही जे वेगवेगळे कार्यक्रम घेतो, मुलांसाठी स्पर्धा घेतो, त्यांना एक स्टेज डेअरिंग येण्यासाठी, त्यांना स्टेजवर परफॉर्मन्स करण्यासाठी किंवा खेळ असतील त्या खेळांमध्ये महिलांना सुद्धा आम्ही समावेश घेतो. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक असतील त्या ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे शिबिर घेत असतो. आणि प्रभागातील महिलांचं म्हटलं तर महिला ज्या आहेत त्या नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या समस्या सांगतील. ज्या काही मैत्रिणी असतील, तुम्ही आता शिक्षक आहात, तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय त्यांच्याकडून, की काय वाटतंय त्यांना, काय वाटतंय तुमच्याबद्दल? तुम्ही शिक्षक होता, शिक्षिका होता तुम्ही, आणि तुम्ही आता राजकारणात. ट्युशन घ्यायची मी, घरीच. पण मग तुम्ही पहिल्यांदा जेव्हा त्यांच्याशी बोललात की मी राजकारणात उतरते, मी काँग्रेसकडून उमेदवारी करते, तेव्हा त्यांचा कसा प्रतिसाद होता? महिलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे, कारण त्या म्हणतायत की आम्हाला आता बदल पाहिजे, म्हणजे बदल हवा आहे त्यांना. बदल पाहिजे आणि आपला हक्काचा उमेदवार हवा, बॉस हक्काचा नगरसेवक पाहिजे त्यांना. म्हणजे आपण जर बघितलं तर आतापर्यंत प्रभागामध्ये जी काही सत्ता असेल, बरोबर, लोक कधी आपलेसे होतात जेव्हा आपला प्रश्न एखादा असेल आपण त्यांच्याकडे मांडू शकतो, निम्म्या रात्री मदतीसाठी धावू शकतो. काही लोक अवेलेबल होत नाही. तुम्ही महिला आहात, तुम्ही रात्रीच्या वेळी मदतीला जाऊ शकता? नक्कीच जाऊ शकते, कारण मी जर महिला सुरक्षेसाठी जर प्रयत्न करणार आहे तर स्वतःची सुरक्षा सुद्धा करूच शकते की नाही, तेव्हा महिलांपर्यंत मी सुरक्षेचा प्रश्न मांडू शकते. आता तुम्ही प्रचार करतायत, कसा प्रतिसाद मिळतोय प्रभागातून? प्रतिसाद तर खूप छान मिळतोय. प्रभागामधले महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, कारण आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सतत आरोग्य तपासणी वगैरे चालू ठेवलेली असते. आम्ही गणपती उत्सव सुद्धा घेतो. त्या गणपती उत्सव मध्ये आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. तुम्ही नागरिकांना, मतदारांना काय आव्हान कराल की 15 जानेवारीला मतदान होत आहे, आपण बघतोय की अनेक उमेदवार रिंगणात आहेत, प्रभाग क्रमांक 25 मधून वेगवेगळ्या पक्षातील लोक आहेत, तुम्ही उमेदवारी करतायत, तुम्ही एक उच्च शिक्षित तरुण उमेदवार आहेत, काय आव्हान कराल तुम्ही नागरिकांना? नागरिकांना मी एवढंच आव्हान करेल, त्यांना विनंती करेल की कसवादे आणि खानदेशची मुलगी मी आहेच, तर त्यांनी जर मला निवडून दिलं, मी जर नगरसेविका झाली तर त्या प्रभागातला विकास जो आहे तो विकास मी नक्कीच त्यांना करून दाखवेल. त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जातीने आणि स्वतः उभं राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी करणार. धन्यवाद ताई, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात. माधवी विजय पाटील या आपल्या सोबत होत्या. अनेक प्रश्न आपण त्यांना विचारले, त्यांनी थेट उत्तरं दिली आहेत. त्यांचं व्हिजन चांगलं आहे. मात्र आता येत्या 15 जानेवारीला नागरिक जे आहे, मतदार जे आहेत, खरं तर त्यांचा हक्क आहे कोणाला निवडून द्यायचं, आणि ते आता कोणाच्या पारड्यात आपलं मतदान टाकतात हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा सप्रेम मराठी.